रात्रीच्या काळोखामध्ये स्टेशन सोडून काहीच दिसत नव्हतं आणि सकाळी जसा कोकणपट्टा स्टार्ट झाला आणि मी बाहेर बघतच बसलो आणि त्यावर माझी फक्त एकच रिॲक्शन. मला रडू कोसळलं आनंदाने की काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं म्हणजे. आणि खरंच आयुष्यात एकदा तरी कोकण ट्रिप हवी. आणि मग बघता बघता थिविम स्टेशन कधी आलं समजलंच नाही. मला वाटलं गोव्यात रेड अलर्ट सांगितलंय तर पाऊस धो-धो पडत असेल, पण इकडे आल्यावर बघितलं तर पावसाचा एक थेंब पण नव्हता. कारण काय असेल माहीत नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जी ट्रेन सकाळी 9:30ला पोहोचणार होती ती दुपारी 2 वाजता पोहोचली आणि त्यात आम्हाला एकदम कडकमध्ये भूक लागलेली. मग काय गाडी साईडला लावली आणि आम्ही खाल्लं गोवन स्पेशल रॉस ऑमलेट आणि नंतर आम्ही आमच्या रिसॉर्टच्या दिशेने धाव घेतली. गोव्याचे तसे 2 पार्ट्स पडतात. एक नॉर्थ आणि एक साउथ. आम्ही नॉर्थमध्ये राहायचा विचार केला आणि नॉर्थ गोव्यामध्ये आम्ही राहिलोय जिंजर ट्री रिसॉर्टमध्ये आणि खरंच खूप भारी रिसॉर्ट होतं. आजचा दिवस स्विमिंग पूलमध्ये घालवून आणि निअरबाय गोष्टी एक्सप्लोर करण्यातच गेला. पण उद्या आपण जाणार आहोत नॉर्थ गोवा फिरायला. त्यामुळे फॉलो करायला विसरू नका. जय गोवा.